परिस्थितीची जाणीव ठेवत फरहानने केली यूपीएससी क्रॅक. सामान्य कुटुंबातील या यशस्वीताचे आजरा कनेक्शन. नगरपालिका शाळेत शिकलेल्या या तरुणाचं आजोबा सुलेमान तगारे आजऱ्यातील. प्रेरणादायी फरहानचा सामान्यांसाठी काम करण्याचा निर्धार. अत्यंत सामान्य कुटुंबातील मुले केवळ हुशारीच्या जोरावर IASची परीक्षा क्रॅक करू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फरहान इरफान जमादार याचे यश. प्रेस व्यवसायात खेळे जुळवणाऱ्या वडिलांच्या तकलादू मिळकतीच्या आधारे शिक्षण घेत असताना परिस्थितीची जाणीव ठेवत फरहानने कमवलेले हे यश अनेकांना कौतुकास्पद तर आहेच, पण त्याहीपेक्षा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मूळच्या उत्तूरच्या पण सध्या नवी मुंबईत वृषाली कांबळे यांच्याबरोबर आजऱ्याचे नाव फरहानमुळे उज्ज्वल झालंय. UPSCने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत फरहान 191व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालाय. कोल्हापूरमधील शाहूपुरीतल्या घोरपडे गल्लीत अगदी चिंचोळ्या खोलीत जमादार कुटुंबियांचा संसार थाटला आहे. फरहान आणि फरदीन या दोन मुलांसह गृहिणी पत्नी शमीम यांना सांभाळण्यासाठी वडील इरफान यांनी प्रिंटिंग प्रेसमधील खेळे जुळवणीच्या व्यवसायापासून सुरुवात करत सध्या बुक बायडिंग व्यवसाय करत आहेत. जेमतेम उत्पन्न असल्याने फरहानने 4थीपर्यंत महापालिकेच्या शाळेत तर 8वीपर्यंत दादासाहेब मखदूम हायस्कूल आणि 10वीचे शिक्षण संस्कार हायस्कूल कदमवाडी येथे घेतलं. 10वीला 92% गुण मिळवलं. त्यानंतर मात्र विवेकानंद कॉलेजमध्ये 12वी करत 80% गुण मिळवले आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये घेतली. पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देताना 3 वेळा अपयश आलं खरं, पण आपले काही खरे नाही असे समजून स्पर्धा परीक्षेपासून बाजूला जाण्याचा विचार फरहानने केला होता. पण कुटुंब आणि मित्रांचे प्रोत्साहन लाभलं आणि त्यानंतरच्या 4थ्या प्रयत्नात त्याला घवघवीत यश मिळालं. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर फरहानने मुलाखतीची तयारी करण्यासाठी आई वडील आणि मित्रांच्या सहकार्याने दिल्ली गाठली आणि UPSC क्रॅक करत तो संपूर्ण देशात 191व्या क्रमांकाने चमकला. यासाठी विद्याप्रबोधिनीच्या राजकुमार पाटील यांचे ऋण त्याने व्यक्त केलं. फरहान म्हणतो की आई वडिलांची इच्छा होती म्हणून इंजिनिअरिंग झाल्यावरही स्पर्धा परीक्षेकडे वळलो. पदवीनंतरच अभ्यासाला सुरुवात केली. सलग अपयश आलं, पण 4थ्या प्रयत्नात यश मिळालं. आई वडिलांच्या कष्टाचं सार्थक झालं. आता प्रशासनातून लोकाभिमुख प्रशासनासाठी कार्य करत राहीन. परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी फरहान आजही सायकल वापरतो. याचं भान त्याच्या आई वडिलांनाही आहे. यामुळे फरहानच्या या लखलखीत यशानं त्यांचा आनंदाश्रूचा पूर वाहतो आहे. फरहानच्या जिद्दीचं आणि कष्टाचं हे फळ असल्याचं त्याने या निमित्तानं सांगितलं. R न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.